त्याचा काय प्रॉब्लेम आहे? सेक्रेटरीच्या टेरिटरीमध्ये काय येतं तुमच्या? की तुम्हाला ट्रेनरला त्रास द्यायचा? मला मी कोणाला त्रास देते काय आहे तुमची जे काही तक्रार आहे तक्रार आहे बघा, सिक्युरिटी पासून आहे, सिक्युरिटी वाल्यांकडून सगळ्यांची आहे तुमची. सिक्युरिटी वाले पण बोलतायत आम्हाला सुट्टी देते, सुट्टी जी कायद्याने पाहिजे सुट्टी रविवारची ती पण नसते. त्यानंतर एखादी सुट्टी घेतली तर 12 ऐका ना 12 तास लावून त्यांची सुट्टी करून घेता पडते बरोबर. त्यानंतर जर समजा एखादी सुट्टी घेतली तर नंतर तुम्ही 12 तास सुट्टी करून ते मॅच करता बरोबर. त्यानंतर बाकी जर कुठली सुट्टी त्यांना नसते आणि रविवारची जी कायद्याने सुट्टी आहे आपण असते ती पण देत नाही तुम्ही. पहिली गोष्ट PF कट होत नाही, ESIs कट होत नाही त्यांची. बरं त्यांच्यावर एवढे हॅरेसमेंट आहे की ते ड्युटीवर आले ना तर उद्या त्यांची नोकरी राहील की नाही राहील सांगता येत नाही. तुम्ही ऑन द स्पॉट त्यांना काढता, ऑन द स्पॉट काढता. तो जर माणूस बालबच्चेवाला असेल फक्त तुम्ही मराठी माणसालाच का काढता? मराठीमध्ये बोला. नाही तुम्ही मला घेऊन द्या, इथे एवढी सगळी लोक आहे, तुम्हाला काय त्रास आहे, यांना त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे, सगळ्या मराठी लोकांना त्रास आहे. जोपर्यंत तू मेंबर बनून कुठे इथे थांब, इथे थांब. आता तू आलास ना दादा, मग तू रेकॉर्डिंग दाखव ना. मग तुझ्या हातात आहे ना मोबाईल. कॅमेरा खाली करतो आपण कॅमेरा खाली ज्यांनी कोणी आम्ही आलोय आता मनसेवाले महाराष्ट्र सैनिक राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक गाडतो इथे सॉरी बोल. माफी माफी माग माग सगळ्यापासून माफी माग. सॉरी नाही परत आम्ही परत आता नाही काय इंग्लिश बोलणे बापाला बोलो, बांधले नाही त्याच्या बापाला बोलो. तुम्ही बोला आम्ही मराठी माणसाला परत त्रास देणार नाही. देखिए हमने कभी दिया नहीं और दिलाय म्हणून माफी माग. आम्ही ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही, ऐकायला आला नाही, आम्हाला ऐकायला आला नाही. माझ्या वडिलांची पहिली माफी मागणार या. त्या दिवशी त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या वडिलांना खूप ICU में एडमिट किया उनको, पानी भी नहीं दिया. त्रास दिला ना. आम्ही हिथं त्रास दिला. कॉल करून टेनंटला काहीतरी केलं. मला तुम्ही सोडवायला निघणार नाही. आम्ही आहोत, तुम्ही बिनधास्त बोला. अशी तुडवणार आहे ना. आणि इथं बघा, तुझं साडेसात त्याला सांग पगार द्यायला. ते माहिती सिक्युरिटी आणि मराठी माणसाचा परत आम्हाला फोन आला. मॅडम लक्षात ठेवा, आता तुम्हाला माफी मागायला लावली आहे, शेवटचा आम्ही पर्याय देतो. तू पहिली माझ्या वडिलांची माफी मागितली, त्याशिवाय माफ नाही करणार एवढं लक्षात ठेव. खाली सुद्धा येऊ शकत नाही, तुमच्यामुळे झाले. त्या दिवशी मी ओरडून बोलत होती ना, खाली करून बोला बोलत होती ना, आवाज खाली करून बोला म्हणून. माझ्या वडिलांचे स्टँड आहे एवढं बोलत होती, तरी विश्वास नाही ठेवला. तरी मी तुम्ही मागे बघू शकता, हिरानंदानी पनवेल इथे आम्ही आलोय. मागच्या काही दिवसांपासून वर्मा नावाच्या महिलेचा शर्मा नावाच्या सेक्रेटरीची सतत तक्रार आमच्याकडे येत होती. एक तर परप्रांती वरती महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसांना न सांगता कामावरून काढणार. 3 दिवसापूर्वी या ताईंच्या वडिलांना फक्त ते भाडोत्री आहेत, तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या मुद्द्यावरनं अर्वाच्य भाषेत जातीवाचक शिव्या दिल्या. पोलिसांना आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथेच गाडू शकतो, इथपर्यंत त्यांची मजाल जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतो. त्यांच्याकडनं मराठी माणसांची माफी मागून घेतली आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या नादाला लागू नका. जर आम्ही रस्त्यावर उतरलो ना तर तुम्हाला पळू मारू.